ओ मॅडम जरा ऐकून तर घ्या. ए चुप. तुम्हाला ऐकून नाही आलं? मी सांगितलं या चौघांना ताब्यात घ्या. सत्यादा तुम्हाला पण आत यावं लागेल, नाहीतर मॅडम आमच्यावर चिडतील. चला. मॅडम आमची काय बी चूक नसताना आमच्या हल्ला केला यांनी. यांना सोडू नका, यांना आत टाका. होय मॅडम, आम्हाला खूप मारले, आम्हाला न्याय पाहिजे. होय मॅडम, न्याय कराच तुम्ही, पण त्याच्या आधी ना आमची बी बाजू ऐकून घ्या. भांडणाची सुरुवात या दोघांनी केली होती, त्यामुळे शिक्षा यांना झाली पाहिजे. उगाच आमच्यावर पर्सनल राग काढण्यासाठी आमच्यावर कारवाई करू नका. एक्सक्यूज मी. मी कोणावरही निष्कारण कारवाई करत नाही. आधी कसून चौकशी करते आणि मग कलम लावते. अरे नेमकं काय काय झालं ते नीट सांग. मॅडम आम्ही चहा प्यायला गेलो, आमच्याकडे सुट्टे पैसे नव्हते म्हणून या चहावाल्याने आम्हाला शिवी दिली. नाही मॅडम, खोटं बोलते ती. बोल. आमची लायकी काढली यांनी. खिशात पैसे नाही तर चहा का प्यायला म्हणून आम्हाला शिवीगाळ केली. मॅडम भिकारी बोलला. हो मॅडम, नाही दिल्या शिव्या, काय बी सांगते. एक मिनिट. बोल. आम्ही यांना समजत होतो, या दोघांना त्यांनी खुणवलं, आमच्यावर त्यांनी हल्ला केला, मारला आम्हाला. मॅडम आम्ही खूप दयावया केली, आमचं त्यांनी ऐकलं नाही, आम्हाला खूप मारलं, आमचं गाल सुजलाय मॅडम. आणि मॅडम माझं कंबरड मोडलंय. मॅडम ही दोघं बी खोटं बोलतात. यांनीच वाद घातलाय आधी. यांनी पप्प्याची लायकी काढली. पप्प्याला मारायला अंगावर जात होते म्हणून मध्ये पडलो मी. मार आम्ही खाल्लाय, आमची बाजू खरी आहे मॅडम, आम्हाला नाही पाहिजे. आणि ह्यांची खोटे आहे, आमचं कंबरटो म्हणा. मॅडम एक्सरे काढा. एक्सरा इकडे तू एक्सरा अरे काय चाललंय? पोलिसांसमोर धमकवता यांना? यावरून हेच सिद्ध होतं की तुम्ही दोघांनीच आधी वाद घातले आणि यांच्या अंगावर धावून गेलात आणि यांना मारहाण केली. मारहाण करणे किंवा दुखापत पोहोचवल्याबद्दल कलम 115, शांतता भंग करणे किंवा शिवीगाळ करणे या गुन्ह्याखाली कलम 352 आणि जीवे मारण्याची धमकी देण्याच्या गुन्ह्याखाली कलम 351 लावा यांच्यावर. क्विकली. मॅडम हे चुकीचं आहे. तुम्ही फक्त त्यांचीच बाजू ऐकून घेतली आणि त्यांचीच बाजू खरी समजून आम्हाला अटक करताय तुम्ही. एकदम चुकीचं आहे मॅडम. एक मिनिट. तू नाही मला शिकवायचंस काय बरोबर काय चुकते. आणि मुळात हा वाद तो टपरीवाला आणि या दोघांमध्ये होता. तुमच्या दोघांचा मध्ये पडण्याचा काय संबंध? कुठल्या अधिकाराने आणि कुठल्या जोरावर तुम्ही या बिचाऱ्या दोन गावकऱ्यांच्या जीवावर उठलात? काय रे सत्या, असा कसला माज आहे तुझ्यात?
त्याच्या जीवावर तू सर्वसामान्य माणसांमध्ये दहशत पसरवतोस, त्यांना धमकवतोस, मारहाण करतोस, ते सुद्धा दिवसा ढवळ्या. अरे सराईत गुंड आहेस तू, गुंड. ए मॅडम बास. आल्या दिवसापासून बघतोय तुम्ही या ना त्या कारणानं सत्याला त्रास देताय. आम्ही शांत बसतो याचा अर्थ नाही की आम्ही भीतोय. आता एक जरी शब्द सत्याला काय वाकडा बोलला का नाही, लक्षात ठेवा गाठ माझ्याशी. बलवा. मॅडम तुम्ही एक सत्याच्या मित्रावर आणि नगरसेवकावर हात उचललाय. याचे परिणाम काय होतील ना हे तुम्हाला चांगलंच माहिती आणि लवकर कळेल. सरकारी कामात अडथळा आणला, एका फिमेल DYSP ची 4 लोकात छेड काढली, दिवसा ढवळ्या 2 गावकऱ्यांना मारहाण केल्याच्या गुन्ह्याखाली काय काय चार्जेस बसू शकतात तुझ्यावर माहितीये ना तुला? की तुझ्या दुसऱ्या गालावर समजावून सांगू नीट. आणि एक मिनिट, तू मगाशी काय म्हणालास? तू एक नगरसेवक आहेस. ठीक आहे, चल तुझ्या पदाचा मान राखते आणि तुला सोडून देते. मला आता बघायचंच आहे माझ्या विरोधात जाऊन तू असे कुठले वेगळे तीर मारणार आहेस ते. बघायचंय का तुम्हाला? मंजिरी मॅडम, तुमच्या खाणाखुणा टाइमपास सगळं झालं असेल तर तुम्हाला काय सांगितलंय मी? यांना अटक करा. ऐकू नाही आलं का? सत्यजित सुर्वेंना अटक करा आत्ताच्या आत्ता. अटक करा.